सर बघा प्रॉब्लेम सेट पहिला, त्याच्यातले वर्ड प्रॉब्लेम बाकी होते. तर पहिला झाला असेल हा. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, रिकाम्या जागा भरा. बहुत सोपी केला बे तुमच्या वेळेस सिलेबस. आमच्या वेळेस तर साला असा काहीच नव्हता राहत, तरी बी तुम्ही सोडवत नाही. मरून झाले पाहिजे तुम्ही कुठेतरी. ॲक्टिव्हिटी काही नव्हता राहत आमच्या वेळी. सीधा प्रश्न. तुम्हाला सायन्समध्ये पण पॅसेज येते ना, इतिहासमध्ये बी येते का पॅसेज? हां, भूगोलमध्ये बी पॅसेज. एवढा सोपी असून सनी बी किती पर्सेंट घेता बे तुम्ही? आणि आमच्या वेळेस तसा राहिला असता तर 100 पैकी 100 चुलीत गेला काम. चलो ध्यान दो. हाँ, कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from the shop. She paid ₹50 as a return fare for a rickshaw. म्हणजे वापस जावाचा खर्चा. किती रुपये दिले ना ऑटोवाल्याला? टोटल एक्सपेन्स किती झाला? त्या 700 रुपयामध्ये 50 रुपये ऑटोवाल्याचे आहेत की नाही? तर ते काय करावं लागेल आपल्याला? अरे मायनस करावं लागल. पण जावाच्या काही सांगितलं का? नाही सांगितलं. तर फक्त येवाचेच सांगितलं. जावाच्याकडे लिफ्ट मागून गेली होती कांताबाई. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, सपोज टीच्या 1 kgचा खर्चा पकडला आपण x आणि शुगरचा पकडला y. तर इक्वेशन बनत आहे की नाही बनत आहे? मग दुसऱ्या वेळेस का म्हणते, देन शी रिअलाइज दॅट द ऑर्डरिंग ऑनलाईन गुड कॅन बी बॉट विथ अ फ्री होम डिलिव्हरी. घरपोच सेवा आहे म्हणते ऑनलाईन केला तर, ॲट द सेम प्राईस. आणि किंमत कशी आहे दोघांची? सारखी, 1 kgची आहे ना. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर अ 2 kg टी आणि 7 kg शुगर. शी पेड 880. फॉर दॅट फाइंड द रेट ऑफ अ शुगर अँड टी पर kg. तर मी तुम्हाला काय शिकवलं की जे बी काय आहे फाइंड करायचं, त्याला काय कन्सिडर करायचं? एक्स आणि वाय. तर काय कन्सिडर करा? लेट द रेट ऑफ शुगर किती? बी एक्स रुपीज पर kg अँड कोणाची? अँड रेट ऑफ टी होता ना, हां, y रुपीज पर kg. बी लिहून टाकाल इथं. झालं. तर पहिल्या कंडिशननुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय झालं असतं? 1.5 kg म्हणते तर मी म्हणतो 1.5 x. 1.5 काही फरक पडते नाही. देन नाही, सॉरी, हा पहिले टी दिलेला आहे बघा. अबे शुगर वेगळा आहे ना बे. शुगर 5 kg घेतला म्हणजे 5x प्लस 1.5y इज इक्वल टू 50 मायनस करा 700 मधून. कसे आले 650 समजला? कारण 50 रुपये ऑटो रिक्षा होता आणि टोटल एक्सपेन्स होता 700 रुपये. तर 700 मधून 50 मायनस करावं लागतील ना. हां, देन हा झाला पहिला इक्वेशन. आणि दुसरा काय बनला असता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन? हां, दुसऱ्या वेळेस ऑनलाईन बोलवला. साखर किती बोलवली? 7 kg. म्हणजेच 7x प्लस 2y इज इक्वल टू 800. तर मग काय करू शकता? किती बनवू शकता? मोठ्या व्हॅल्यू आहेत ना इकडे, त्याला क्रॅमर्स रूलनं नाही सोडवायचा. गुणाकार करायला तकलीफ होऊ. ठीक आहे. तर याले ॲडिंग सबट्रॅक्टिंगनंच एलिमिनेट करायची व्हॅल्यू. बघा किती बनवू शकता? वरच्या याच्यामध्ये 6 बनवू शकता का? 1.5 ला कितीच्या मल्टिप्लाय करावं लागेल? 1.5 1 1.5 1.2 3 4च्या मल्टिप्लाय वर आणि खाली
3चा मल्टिप्लाय खाली, बरोबर. तर मग लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय किती 4 अँड इक्वेशन 2 बाय 3. 1 ले 4चा मल्टिप्लाय तर 5 चौ 20x, 1.5 गुणिला 4 6y आणि 4चा मल्टिप्लाय याला पण करा 4 0 4 पंचे हातच्याले 2 6 चौ 24 न 2 26. हा बनला आपला कोणता इक्वेशन, हा दुसरा होता ना रे, तिसरा. मग 3चा मल्टिप्लाय खाली करा 21x 6y 3 0 0 8 त्रिक 24 हातच्याले 2 8 त्रिक 24 न 2 जमला कार्यक्रम. हा झाला 4. ठीक आहे. हां, तर मग आता जो उत्तर भेटेल डायरेक्ट इथे ॲडिंग करतो बाय सबट्रॅक्टिंग. इथे लिहून टाकतो बाय सबट्रॅक्टिंग 3 अँड 4. तुम्ही नको लिहाल भाई, तुम्ही पुन्हाहून 2 इक्वेशन लिहाल सबट्रॅक्टिंग 3 अँड 4. मग पुन्हाहून 2 इक्वेशन लिहाल ना, मग सबट्रॅक्ट कराल. मी इथंच करतो. सबट्रॅक्ट केला तर काय झालं, याचे चिन्ह प्लस होता तर मायनस झाला, प्लस होता तर मायनस झाला, हा झाला कॅन्सल. प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या आणि 2600 मधून 2640 गेले तर मायनस मायनस मायनस. तर हा कोणाचा रेट भेटला, म्हणजेच शुगर 40 रुपये पर kg भेटली. मग हा नाही सोडवू शकल्या तुम्ही, हां हा नाही जमला तुला, मारू टारक्यावर एक. मग एक्सची व्हॅल्यू कुठंतरी ठेवा. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 3. तर बघा किती झाला असता, 20 गुणिला प्लस 6y इज इक्वल टू 2600. 4 दुने 800 झाले, त्या बाजूला गेले 6y 2600 मायनस 800 किती आले, 6y इज इक्वल टू 300 RS पर kg आहे. अरे आहे का मागे, समजला काय करायचं होतं याच्यात. बघा वर्ड प्रॉब्लेम काही जास्त भारी नाही राहत, बस तुम्हाला थोडीशी मांडणी जमली पाहिजे. मांडणी करायचा सिंपल तरीका काय, जो फाइंड करायचा आहे त्याला का पकडायचा एक्स, मग त्याचे मल्टिप्लायमध्ये दिलेला राहते, सममध्ये दिलेला राहते दोघांच्या एक इक्वेशन. ठीक आहे, बघूया समोर. तिसरा कोण रे खाडकुड खाडकुड बोलणं चालू आहे तिकडं. To find the number of note that the Anushka had complete the following activity. है ना, अनुष्का जोड काही नोटा आहेत म्हणते. तर काय म्हणते, सपोज दॅट द अनुष्का हॅड एक्स नोट. एक्स पकडला तुम्हाला 100च्या नोटांसाठी आणि वाय पकडला 50च्या नोटासाठी. आयताच दिलेला आहे तुम्हाला, अरे दिलेला आहे. त्यानंतर अनुष्का गॉट काय म्हणते 2500 फ्रॉम द आनंद इन अ डेमोस्ट्रेशन मेन्शन अबाव. म्हणजे वरच्या काही नोटा पकडून तिला टोटल किती रुपये मिळाले म्हणते 2500. तर 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. पहिला इक्वेशन बनला असता किती, 100x प्लस 50 इज इक्वल टू बनला पहिला इक्वेशन. दुसरा काय बनला असता, if Anand would have given her amount by interchanging the number of notes, Anushka would
हॅव रिसिव्ड द 500 रुपीज लेस. म्हणजे पहिले 100 एक्स बरोबर होता, आता 100 कोणाबरोबर जाईल? वाय. 100 वाय आणि 50 एक्स इज इक्वल टू 500 लेस म्हणते म्हणजे किती भेटले? 2000. तर दोन इक्वेशन कोणते बनले असते सोडवता येतील? पहिला 100 एक्स प्लस इज इक्वल टू 2000 आणि दुसरा इक्वेशन 50 एक्स प्लस 100 वाय इज इक्वल टू. किती सोपा आहे रे, एक वेळा ॲडिंग एक वेळा सबट्रॅक्टिंग. समोर सोडवू शकता तुम्ही, मला माहीत आहे. नाही म्हणा हो, पण मी तर सोडवून देणार. तुम्ही सोडवा, नाही तर गद्याच्या समोर मांडा. तुम्ही सोडवा, नाही तर गद्याच्या समोर मांडा सोडवासाठी. मला विचारा नको. चौथा, सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ अ मनीष अँड सविता. तर मनीषची पकडला एक्स, सविताची पकडला तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू. पहिला इक्वेशन बनला. काय म्हणते? मनीष एज 3 years ago was 4 times the एज ऑफ सविता. तर मनीषला पकडला होता आपण एक्स, तर हे एक्स म्हणते केव्हा? 3 years ago, म्हणजे एक्स मायनस 3 किती होती म्हणते? 4 टाइम्स द एज ऑफ सविता. तर सविताची बी 3 वर्षानं मायनस करा लागल. मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता. ओके, हा एक इक्वेशन बनल. क्रॉस म्हणजे सोडवाल तर एक इक्वेशन बनल. आणि पहिला इक्वेशन काय बनला? सविता म्हणजे वाय आहे. पहिला बनला एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती? हा एक इक्वेशन बनला. आणि याला सोडवाल तर दुसरा एक इक्वेशन बनेल. चालेल? हां. देन पाचवा, in a factory the ratio of a salary of a skilled and unskilled worker किती आहे? हा कशाचा रेशो आहे? सॅलरीचा. कशाचा? and the total salary of one day of both of them is किती आहे? find the wages of a skilled and unskilled worker. okay. in the factory the ratio of a salary of a skilled person and. तर काय करू आपण? लेट नंबर ऑफ स्किल्ड वर्कर काय पकडा लागेल? बी एक्स बी आणि नंबर ऑफ अनस्किल्ड वर्कर बी वाय. ओके. मग काय दिलेलं आपल्याला? रेशो दिलेला आहे सॅलरीचा. तर टोटल 1 डे सॅलरी ऑफ बोथ ऑफ देम. दोघांची एका दिवसाची सॅलरी किती आहे म्हणते? तर एका जणाची है ना. 1 डे बोथ ऑफ देम म्हणजे त्याच्यातली एक आणि याच्यातली टोटल किती आहे? असा ना. नाही, एक मिनिट. तर फॅक्टरी ऑफ रेशो ऑफ सॅलरी स्किल्ड पर्सन अँड अनस्किल्ड पर्सन. हे सॅलरी दिलेली आहे. सॅलरी ऑफ स्किल्ड आणि सॅलरी ऑफ अनस्किल्ड किती दिलेली आहे? 5 आणि 3. कुठं काहीतरी गडबड मिसिंग.
अबे हा थोडासा आपण इथं गडबड केला पगलायनो. हा इथं काय करायचं आहे, वेजेस काढायचं आहे. काय काढायचं आहे, वेजेस, म्हणजे त्याची एका दिवसाची जे रोजी आहे रोजी ते काढायची आहे. ठीक आहे, लक्षात आले. ए पांडुरंग, टोटल काय आपल्याला रेशो दिलेला आहे. तर रेशो कसा येते, काहीतरी गोष्ट कटल्यानंतर रेशो येते, बरोबर आहे. काहीतरी मल्टिप्लाइंग फॅक्टर कटला असेल ना, तर तो मी पकडतो काय, यम आणि यम. तर हा सपोज याला नाव देऊ आपण स्किल्ड वर्करसाठी एक्स एक्स आणि हा काय देऊ वाय. तर एक्सची व्हॅल्यू किती आली 5m आणि हे किती आली, आणि एक्स प्लस वाय आपल्या जवळ किती दिलेली आहे. तर बघा 5m प्लस 3m इज इक्वल टू 720. तर 8m ची व्हॅल्यू किती झाली आणि m ची व्हॅल्यू किती झाली, तर 720 भागीला 8×9. तर m इज इक्वल टू 90. फालतूच्याच जास्त डोका लावत होता आपण. मी इथं थोडासा वाचलोच नाही. इथं काय काढायचं आहे बघा, वेजेस. काय काढायचं आहे, मला वाटलं नंबर ऑफ वर्कर काढायचं असेल. म्हटलं अजून एक काहीतरी द्यायला पाहिजे होता, तो काही दिलाच नव्हता, म्हणजे समजलं. ठीक आहे, तर m ची व्हॅल्यू भेटली. तर x किती झाला असता, म्हणजे x कोणाला पकडला होता आपण, स्किल्ड वर्करला. तर स्किल्ड वर्करच्या वेजेस किती आहे बघा. ओके, x म्हणजे किती 5m. तर 5 इंटू 9 एका दिवसाची रोजी स्किल्डवाल्याची. आणि जे अनस्किल्ड आहेत त्यांची किती, y म्हणजेच 3m म्हणजेच 3 गुणिला 270. बघा किती फरक आहे ना. म्हणून स्किल शिका. देन लास्ट. ठीक आहे, लक्ष आहे सगळ्यांच्या. बस 5 मिनिटाची गोष्ट आहे, झाला मग हा चॅप्टर खतम. उद्या चेकिंग होईल. ठीक आहे, मशीन लावीन तिकडे एक चेकिंगची. प्लेसेस A and B are 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. 2 प्लेस आहेत म्हणते A आणि B, ते एका स्ट्रेट रोडवर आहेत. तर एक रोड काढून घेतो हा असा, आणि एक आहे A आणि एक आहे B. त्यांच्यातला अंतर किती आहे म्हणते 30 किलोमीटर, बरोबर. हमीद ट्रॅव्हल फ्रॉम A to B ऑन अ बाईक. ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम B ऑन अ बाईक अँड ट्रॅव्हल टुवर्ड द A. हमीद कोठून कोठी गेला, हमीद गेला भाऊ इकडून इकडं, आणि जोसेफ इकडून इकडं. ओके, दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट. 20 मिनिट नंतर काही डिस्टन्स यानं कव्हर केला असेल, तर काही डिस्टन्स, अरे बरोबर, हा आपण पकडला मीटिंग पॉईंट किती मिनिटानंतर. तर 20 मिनिट हा बी काहीतरी चालला आणि 20 मिनिट तो बी काहीतरी चालला. आता कितीच्या स्पीडनं कोण चालला आपल्याला माहीत. ओके, तर इफ द जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B ॲट द सेम टाइम बट इन अ अपोजिट डायरेक्शन. काय म्हणते, इनस्टेड ऑफ टुवर्ड A. अच्छा, हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. काय म्हणते, इफ द जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B ॲट द सेम टाइम बट इन अ अपोजिट डायरेक्शन. जर हमीद इकडे नसता गेला आणि कुठं गेला असता, इकडे. कोण, जोसेफ इकडून इकडे नसता गेला आणि कुठं गेला असता म्हणते, हमीद तर इकडेच चालला होता, बरोबर. आणि जोसेफ इथून स्टार्ट झाला आणि इकडेच गेला असता, तर या भाऊनं याला किती घंट्यानंतर पकडलं असतं म्हणते 3 hour. म्हणजे 3 घंट्यानंतर यांनी याला इथं पकडलं असतं. कोणाला, जोसेफला. ओके, तर हा 30 किलोमीटरचा डिस्टन्स आणि समथिंग डिस्टन्स अजून राहिला असता काहीतरी, बरोबर. वाजवून घे तू. तर काय म्हणते इथं काय काढायची आहे, फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. ते इथं कन्सेप्ट लागते कोणता आपला, रिलेटिव्ह स्पीडवाला.
अरे रिलेटिव्ह स्पीड समजते नाही समज आलू समजते अबे रिलेटिव्ह स्पीड मतलब ये वाला कन्सेप्ट जेव्हा आपण सपोज एक ट्रेन इकडं आहे एक ट्रेन इकडं आहे इकडून दोन्ही आजूबाजूने चालल्या तर असं वाटतं ट्रेन खूप फास्ट चालल्या आहे स्पीड वाढल्यासारखी वाटते पण दोन्ही ट्रेन एकाच बाजूने जात असतील एक कमीच्या स्पीडने एक जास्तची स्पीडनं तिची जास्त बी असेल तरी थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते कारण हे सुद्धा समोर सरकत अरे पाहिल्या का रिलेटिव्ह स्पीड तर तो वाला कन्सेप्ट तर इथं काय होते एक्स प्लस वाय आणि दोन्ही एकाच बाजूला असतील तर काय होते एक्स मायनस वाय तर हमीदच्या स्पीडला पकडू आपण एक्स लेट अरे बरोबर आणि याच्या स्पीडला काय पकडू वाय किलोमीटर पर आवर पण आपल्याला दिलेला काय आहे टाईम तर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन तर आपण याला इकडे करू शकतो ना दॅट इज टी इज इक्वल टू डी अपॉन यस ओके तर रिलेटिव्ह स्पीड ओके झाली ना बघा तर टाईम दिलेला आहे आपल्याला याच्यातच व्हॅल्यू भरू पहिल्या वेळेस डिस्टन्स झाला असता 30 पण पहिल्या वेळेस दोन्ही एकमेकाच्या अपोजिट चालत आहेत तर रिलेटिव्ह स्पीड काय झाली असती हे वाली झाली असती म्हणजे एक्स प्लस इथं का आला असता एक्स प्लस आणि टाईम किती दिलेला आहे तर 20/60 का बरं 20/60 याला समजलं का मिनिटमध्ये आहे अवरमध्ये करावं लागेल ना दादा अरे करावं लागेल की नाही हां तर आता फर्स्ट केस ओके इथं लिहायचं वी नो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन देन आणि अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय लिहाल यस आर रिलेटिव्ह स्पीड काय होऊन जाईल एक्स प्लस वाय अरे होईल कारण डायरेक्शन कशी आहे आणि हा बी कुणीकडे चालला वाय तर हे यस आर होऊन जाईल आपली अरे बरोबर तर आली तर याच्यावरून एक इक्वेशन बनेल बघा हे तुम्हाला 8व्या वर्गात शिकवलेलं होतं मी रिलेटिव्ह स्पीडवाला कन्सेप्ट स्पीड डिस्टन्स टाईम चॅप्टरमध्ये आठवते का की नाही आठवत इथं यस आर झाली असती आणि इथं यस आर काय झाली असती रिलेटिव्ह स्पीड एस मायनस वाय चला बघा आता तर 0 0 बेक बेत्रिक म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 हा पहिला इक्वेशन बनला आपला हां मग अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशनमध्ये काय आहे एक्स बी तिकडेच चालला वाय बी तर रिलेटिव्ह स्पीड काय होऊन जाईल एक्स मायनस तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे डिस्टन्स किती होता 30 प्लस आता इथं काहीतरी डिस्टन्स प्लस करायला लागेल भाऊ हा वाला डिस्टन्स येईल ना हा डिस्टन्स हां हा डिस्टन्स किती येईल बघा हा वाला डिस्टन्स लक्ष द्या सगळेजण हा डिस्टन्स किती येईल पण डिस्टन्स तोच पकडा लागते का दुसरा पकडा लागते इथे डिस्टन्स ऍड करावं लागेल का इथे डिस्टन्स येईल जसा हा वायच्या स्पीडने जात होता आणि 3 घंटे लागले म्हणते तर 3y हा 3y येईल डिस्टन्स y ची स्पीड अरे d इज इक्वल टू यस इंटू टी ना d इज इक्वल टू यस इंटू टी
तर वायची स्पीड आणि 3 घंटे लागले म्हणते इथपर्यंत पोहोचायला याले, आणि याले पण इथपासून इथपर्यंत 3 घंटे, तर 3y होईल ना. हां, आणि स्पीड काय झाली असती x मायनस वाय. टाईम किती लागला 3. पण पक्का आहे ना निघल ना. बरं काढून पाहतो, नाहीतर मग फक्त 30 पकडू आपण. ठीक आहे. तर इथं अवर होता तर 3 लिहिला आपण, तर इकडे काय झालं असता 3x मायनस इज इक्वल टू 30 प्लस 3. हा इकडे येईल तर पुन्हा काय होईल 3 काढू शकतो ना रे मी. बघा याच्यातून 3 कॉमन काढा तर x मायनस वाय, आणि याच्यातून 3 कॉमन काढा तर 10 प्लस वाय. 3 3, आणि हा y इकडे आला तर x इज इक्वल टू 2y, आणि हा 10. तर हा बनला आपला दुसरा. येतपर्यंत ठीक आहे. चलो आता काय होईल, ॲडिंग करू शकतो, नाही सबट्रॅक्टिंग. हां, सबट्रॅक्टिंग 1 and 2. काय झालं बघा, इज इक्वल टू 90, आणि सबट्रॅक्टिंग आहे तर हे चिन्ह काय होऊन जातील, चेंज होतील ना. हां, प्लस प्लस 3y नाही, आणि इकडे किती आला 80. आता वायची किंमत पावर मागे किती आहे, जोसेफची स्पीड परफेक्ट 40 आहे ना. हां, म्हणजे इथं नाही घ्यायचं आहे. हे बघा इथं जो डिस्टन्स घ्याल ना तो पण किती घ्याल 30च घ्याल. तो पण डिस्टन्स किती घ्यायचा 30, आणि स्पीड x मायनस वाय, आणि इकडे टाईम किती लागला 3 लागला. हा तिकडे x मायनस वाय 30/3, तर किती झाला 10. तर x मायनस वाय इज इक्वल टू 10. हा दुसरा इक्वेशन बनला. अरे बनला का, 1 मिनिट थांबा. हां, हा दुसरा इक्वेशन बनला. हां, तर काय करू शकतो, दोन्ही इक्वेशनच्या ॲडिंग करू शकतो. ॲडिंग 1 and 2. तर x प्लस वाय इज इक्वल टू 90, आणि x मायनस वाय इज इक्वल टू 10. ॲडिंग केला तर हा कटला 2x इज इक्वल टू 100. तर x इज इक्वल टू किती झाला, x इज इक्वल टू 50 इथं ठेवला. पुट इन इक्वेशन 1. काय झाला असता 50 प्लस वाय इज इक्वल टू 90. तर वाय इज इक्वल टू 90 मायनस, तर वाय किती झाला झालं आलं. तर रिलेटिव्ह स्पीडचा हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला थोडासा समजून घ्यायचा आहे, किंवा पुन्हा 8वा वर्ग तुम्ही काय करा शाळून पहा. ठीक आहे. 8व्या वर्गामध्ये शिकवला होता रिलेटिव्ह स्पीडवाला कन्सेप्ट, तर तो एक वेळा रिवाइज मारा. ठीक आहे, आणि तोच कन्सेप्ट इथं वापरलेला आहे. चल उद्या दुसरा चॅप्टर.